एव्हरीवन. सो मी एक आमचा होम टूरचा व्हिडिओ. मॅडम थांबा, मी नाही, आपण शूट केलेला. भलेही बोलली तू असलीस ना, पण व्हिडिओग्राफी माझीच होती. ओके. सो अनुपनी शूट केलेला आणि मी अपलोड केलेला आमचा होम टूरचा व्हिडिओ. म्हणजे त्याचा खरंच खूप छान रिस्पॉन्स आला. एवढं एक्सपेक्टेड नव्हतं. आणि खूप लोकांचे असे कमेंट्स होते की म्हणजे असं क्वेश्चन्स होते की इंटिरियर डिझायनर कोण होता, कॉस्ट म्हणजे कॉस्ट किती लागला, ते इनविजिबल नेट आणि बाकी गोष्टी असे कमेंट्स होते जे आम्ही पूर्ण याला आन्सर नाही करू शकलो प्रॉपर. पण आम्ही या व्हिडिओमध्ये ते कव्हर करू. अजून काही ॲडिशनल गोष्टी ॲड करू तसंच की म्हणजे आम्ही कुठले कुठले इश्यूज फेस केलेत, राईट. आणि आम्ही कुठल्या गोष्टी इंटेरियरमध्ये इन्क्लूड होत्या, कुठल्या नव्हत्या, आणि ज्या गोष्टी इन्क्लुडेड नव्हत्या त्या आम्ही कुठून घेतल्या, त्या सर्व डिटेल्स या व्हिडिओमध्ये आम्ही कव्हर करायचा ट्राय करू. सो स्टे ट्यून. तर सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे की इंटिरियर डिझायनर कोण होता आणि आम्ही तो कसा सिलेक्ट केला. सो इंटिरियर डिझायनर आहे इंटिरियर बाय AR असोसिएट. त्याची साईट मी ते डिस्प्ले करते. त्यानंतर आम्ही तो कसा सिलेक्ट केला. सो ते काम अनुपनीच केलं, तर तो बेटर सांगेल. तर मी ॲक्च्युली 2-3 जण शॉर्टलिस्ट केलेले इंटिरियर डिझायनिंगसाठी, आणि त्यांनी माझ्या मित्रांच्या फ्लॅट्सवर इंटिरियर डिझायनिंग केली होती. तर सर्वांना आधी मी बोलवलं आणि त्यांना आमच्या आयडियाज सांगितल्या, कारण की आम्ही ऑलरेडी डिसाईड केलं होतं की आम्हाला कसं बनवायचं आहे, काय बनवायचं आहे. आम्ही त्यांना आमच्या आयडियाज सांगितलं की बाबा मला असं असं बनवून पाहिजे. तर मग त्यांनी कोटेशन दिलं अजून, आणि त्यांनी त्यांच्या प्रिव्हियस साईट ज्या आहेत, ऑफकोर्स त्यांनी माझ्या फ्रेंड्सचे घर तर होतेच, आणि त्यांच्या बाकीच्या ज्या साईट्स होत्या तिथे पण व्हिजिट दिली. आणि तिथे व्हिजिट दिल्यानंतर त्यांचे काम बघून आणि कोटेशन बघून या दोघांचं कॉम्बिनेशन बघूनच आम्ही AR असोसिएटला सिलेक्ट केलं. सो तेच तुम्ही तुमच्या बजेटनुसार आणि तुमच्या आयडियाज म्हणजे कोणाचं काम तुम्हाला जास्त चांगलं वाटते त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता. सेकंड पॉईंट म्हणजे डिझाईन्स कोणी सिलेक्ट केला. डिझाईन्समध्ये अनुपचं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही आहे. म्हणजे एकदम टीव्ही युनिट माझ्यामुळे झालाय म्हटलं, ठीक आहे ना. एक टीव्ही युनिट त्याला आवडलं, समोरचा तो कृष्णाची मूर्ती आहे ते पण मी आपण केली आहे. ते सगळ्यात पहिले गेलं ते पण मी दाखवलं. पण कोण आणला मिळत होता का पुण्यात? ओके, एक मिनिट. सो ठीक आहे. डिझाईन्स जसं आहे की आमच्याकडे ऑलरेडी आयडियाज होत्या काही, त्या आम्ही डिस्कस केल्या इंटिरियर डिझायनरसोबत, आणि त्यांचे पण काही इनपुट्स घेतले. पण मोस्टली काही त्यांचे काही चेंज मोस्टली आम्हाला जे पाहिजे नव्हतं आम्ही तसंच करून घेतलं आहे. काही आयडियाज त्यांच्या घेतलेल्या आहे आणि काही मिक्स असं. आता आमच्या आयडियाज म्हणजे आता ऑब्व्हियसली इंस्टाग्रामवर आपल्याला खूप साऱ्या आयडियाज येत राहते. त्यानंतर मी पिंटरेस्टवर म्हणजे सर्च केला होता भरपूर काही आयडियाज, आणि मी त्यात ऑलरेडी सेव्ह करून ठेवलेल्या होत्या. सो त्यातल्या आपल्या याच्यानुसार फ्लॅटच्या डिझाईननुसार कोणत्या फिट बसेल आणि आमच्या रिक्वायरमेंटनुसार आम्ही सिलेक्ट केला आणि त्यांना दाखवल्या की कुठल्या पॉसिबल आहे करणं. आणि त्यानुसार म्हणजे एक्झॅक्टली नाही म्हणजे काही पॉसिबल नव्हतं एक्झॅक्टली सेम करणं, तर आम्ही आमच्या याच्यानुसार आम्ही थोडंसं ॲडजस्टमेंट करून ते करून घेतलं आहे. आणि थोडेफार चेंजेस आम्ही आमच्या ज्या आयडियाज होत्या त्याचं 3D डिझायनिंग पण त्याच्याकडून करून घेतलं, सो दॅट काहीतरी आयडिया येईल ॲटलिस्ट. भलेही त्या 3D डिझाईननुसार काहीच नव्हतं झालं, पण ॲटलिस्ट आम्ही त्याच्याकडून बनवून घेतलं होतं. त्यात मल्टिपल चेंजेस झालेत, मल्टिपल गोष्टी चेंज झाल्या, बट ठीक आहे. पण येस, तर हेच एक राहील की बाबा तुम्ही जेव्हा पण इंटिरियर डिझायनिंग करणार, राईट, तर मेक शुअर करा की तुम्हाला जसे पाहिजे तसेच 3D डिझाईन करून घ्या आणि त्याच टाईपचं करून घ्या. असं नको की नंतर चेंजेस होणार आणि नंतर मल्टिपल चेंजेस. ते डिझाईन पॉसिबल आहे का मेजरमेंटनुसार आणि याच्यानुसार पॉसिबल आहे का ते पहिले चेक करूनच फायनल करा आणि 3D डिझाईन घ्या. सो नेक्स्ट पॉईंट की आम्ही म्हणजे काही गोष्टी ज्या इंटिरियरमध्ये इन्क्लुडेड नव्हत्या ज्या आम्ही केलं सिलेक्ट आणि बाहेरून ऑर्डर केलेलं आहे, त्या म्हणजे फर्स्ट नेमप्लेट. तर नेमप्लेट कुठनं घेतलं, नेमप्लेट आणि किकीच्या रूममध्ये जे हेडबोर्डच्या वरती जे किकीचं नाव आहे ते आम्ही एकाच ठिकाणून केली आहे. ते म्हणजे इंस्टाग्रामवर एक पेज आहे कुठचं ना, MDF क्राफ्ट सप्लाय, MDF क्राफ्ट सप्लाय, ते पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल त्यांची लिंक. सो तिथनं आम्ही ते सिलेक्ट केलेले आहे. त्यांच्याकडे डिझाईन्स आहे आणि नेम नावाचं पण तिथनंच केलेलं आहे. त्यांच्याकडे मल्टिपल ऑप्शन्स आहेत ॲक्च्युली. म्हणजे तुम्हाला जर तुमच्याकडे आयडियाज नसतील
आणि तर ते त्यांचे ऑप्शन पण देतात तुम्हाला की अशा अशा टाईपचे बनवू शकतो म्हणून. आणि तुमच्याकडे जर आयडिया असतील तर तो फोटो त्यांना तुम्ही पाठवू शकता आणि तसं तुम्हाला बनवून देईल. जसं की आमची नेम प्लेट होती ही पण आम्ही इंस्टाग्रामवरूनच घेतली होती. आम्ही त्यांना फोटो पाठवला, ते म्हटलं ओके आम्ही बनवून देऊ, आणि त्यांनी बनवली. मी पैसे पाठवलेत आणि त्यांनी डायरेक्ट आय गेस पोर्टरवरून पाठवले होते. आय थिंक ती नेम प्लेट गेली आहे अराउंड आय थिंक मेन नेम प्लेट जी गेटवरची जे नेम प्लेट आहे मेन गेटवरची आय गेस ती गेली होती 3,500ला. आणि जे किकीचं नाव आहे रूम मधलं ते 2,500 पूर्ण ते डिझाईन आणि सर्व पकडून पूर्ण टोटल तर 2.5 3.5 हे आणि 2.5 हे असं काहीतरी आहे अराउंड तेवढं म्हणजे डिझाईन बघून. तर हे आहे नेम प्लेटचं. त्यानंतर जी राधाकृष्णाची डोअर ओपन केल्यानंतर फ्रंटलाच मध्ये जी राधाकृष्णाची आहे मूर्ती म्हणजे म्युरल आर्ट, ते पण एक वेबसाईट आहे ॲट्रोसिटी आर्टोसिटी. मी माझ्या इंटेरियर डिझायनरला विचारलं होतं की हे पुण्यात कुठे मिळेल का, तर तो म्हटला नाही सर पुण्यात असं पॉसिबल नाही, आपण दुसरं करू, याच्या जागी दुसरं काहीतरी बघू. त्यानं मला 1-2 वेंडरचे पिंपरी चिंचवडमधला 1-2 वेंडरचे कॉन्टॅक्ट पण दिले. तिथे जाऊन गेलो. तिथे गेल्यानंतर मला कळालं की बाबा एक अशी कृष्ण आणि ते कृष्ण गायांसोबत ते एक होते म्युरल आर्ट, कृष्ण आणि गाई वगैरे सोबत बासुरी घेऊन ते एक म्युरल आर्ट होता. आणि त्याची कॉस्टिंग पण त्याने समवॉट अराउंड काहीतरी 18-19 सांगितली होती. तर मग मी माझं ऑनलाईन सर्च करणं सुरू केलं. तर मला एक आर्टोसिटी नावाची एक वेबसाईट मिळाली. तिथे आम्ही चेक केलं तर ते म्युरल आर्ट फक्त 5,500ची मिळाली आम्हाला, आणि ते पण विथ डिलिव्हरी. आणि त्यांना ॲक्च्युली त्यांनी एक्स्ट्रा कलर्स पण पाठवतात तुमच्यासोबत त्या पार्सलसोबत. जर समजा कुठला कलर निघाला किंवा काय निघाला तर तिथे तुम्ही करू शकता पेंट. आणि विशेष म्हणजे ते तुटत नाही. ते कुठल्या तरी मटेरियलचं बनलं की बाबा असं पडलं वगैरे तर एकदम असं तुटणार नाही, असं बल्की नाही आहे ते. तर ते आम्ही बोलावलं होतं ॲटोसिटी वेबसाईटवरून. तुम्ही चेक करू शकता, आम्ही डिस्प्ले करू. आणि हां सो ते त्यानंतर ते त्यानंतर नेक्स्ट काय ते त्याला त्याच्यावर फिक्स केलेलं आहे. म्हणजे तिथे नाही बनवलेलं आहे, सेपरेट आणून त्याच्यावर ते लावलेलं आहे. फिक्स केलं. हां त्यानंतर आहे इनविजिबल नेट. हा पण एक क्वेश्चन विचारलेला होता की इनविजिबल नेटची कॉस्टिंग किती आहे. ते मी सांगितलं आहे व्हिडिओमध्ये की काही आमच्याच हातून काही अनुपच्या हातून ऍक्च्युली ते वस्तू पडले होते. कपडे सुकायचं जे हँगर नाही काय ते क्लोथ ड्राईंग ते स्टँड होतं ते माउंट करायचं होतं. जेव्हा माउंट करायचं होतं आणि तेव्हा लावायचं होतं नट वगैरे लावायचं तेव्हा माझ्या हातातून स्लिप करून ते खाली पडलेलं 11व्या फ्लोअरवरून. थँक गॉड की कोणाला म्हणजे ते लागलं नाही. तर नेक्स्ट दिवशीच मी इनविजिबल नेटवाल्याला बोलवलंय. त्याने 2 बाल्कनीचे अराउंड 25,000 घेतले होते फक्त इनविजिबल नेट्सचे. पण येस त्याचं ते चांगलं काय आहे, त्याची वेट कॅरिंग कॅपॅसिटी खूप जास्त आहे. आय थिंक 150 kg आहे ऑर मोर दॅन दॅट. आणि विशेष म्हणजे ते कबूतर झाले किंवा बाकी पक्षी आहे त्यांचा त्रास बिलकुल होणार नाही. तर आणि सेफ्टीसाठी पण, आणि तुमच्याकडे जर लहान मुलं असेल तर लावून घ्याच. तर ते सेफ्टीसाठी चांगलं आहे. आणि व्ह्यू पण खूप जास्त ब्लॉक नाही करत. एवढं काही आम्हाला असं जास्त हे नाही वाटलं, तर ठीक आहे. तर ते ॲक्च्युली माझ्या मित्राने त्याच्या घरी लावलं तर तुम्ही त्यांच्याकडून डायरेक्टली लावून घेतलं. तर त्याचा असा स्पेसिफिक कॉन्टॅक्ट नाही आहे, पण माझ्याकडे फोन नंबर आहे तर तो आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देऊ, तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता. कुठला आहे? पुनावळेमध्ये आहे. आणि आता मेन दुसरी गोष्ट म्हणजे ते पार्टिशन. ते पार्टिशन पण हॉलमध्ये जे बेसिन आहे त्याला जे आम्ही एक पार्टिशन केलेलं आहे ते कुठून ऑर्डर केलेलं आहे. तर ते पार्टिशन पण मी माझ्या इंटेरियर डिझायनरला विचारलं होतं की आपण पुण्यातून करून घेऊ. तर पुण्यातून केलं म्हणजे जेव्हा विचारलं त्याला तो म्हटला सर एक जे पार्टी ते 2 पार्टिशन आहेत राईट, एक ग्लासचं आणि एक मेटलचं. तर एकाची कॉस्टिंग मला सांगण्यात आली होती 18,000 रुपये. पण तर परत मग मी स्टार्ट केलं ऑनलाईन सर्च करणं वगैरे. एक मला वेंडर मिळाला कुठला तरी बाबा UP मधला कुठला तरी वेंडर होता. माझी तर पहिले हिंमत पण नव्हती होत की याला पैसे देणार, हा पाठवणार नाही पाठवणार, काय करणार काय नाही करणार. तर मी फक्त मेजरमेंट घेतलेत, म्हणजे 8,000 गेलेत म्हणून गेलेत बाबा म्हणून मी पाठवलेत. तर येस 15 दिवसात मला त्यांना आम्हाला जसं पाहिजे होतं विथ गोल्ड प्लेटिंग त्यांना मला 8,000 रुपयात पाठवलं. आणि दुसरं पार्टिशन त्यात ते असं झालं की ते पार्टिशनच मोठं झालं, म्हणजे थोडं मेजरमेंट मध्ये देण्यात आमचं चुकलं.
आणि त्यानंतर असं झालं की तसंच 2 बोलवले असते तर ते खूप बाहेर गेलं असतं त्याच्या, म्हणजे बेसिनच्या पण बाहेर आलं असतं आणि त्याने नाही लावलं असतं तर ते इतकं कवर नव्हतं होत. सो आम्ही थोडंसं एक सर्च केलं मग डिझाईन्स की तेवढ्याच्यामध्ये काय करू शकतो, कवर होऊ शकतं. मग एक सिंगल असं मेटलचं एक पार्टिशन आम्ही छोटंसं बोलवलं आणि त्याला सोबत लावलं की तेवढी जागा कव्हर होईल. येस, तर आणि दोन्ही वेगवेगळे पार्टिशन पण तिथूनच बोलवलंय मी, ते गोल्ड प्लेटिंग विथ गोल्ड प्लेटिंग, आणि ते पण मला अराउंड 8,000 7,500 पर्यंतच पडले. फक्त त्याची जी म्हणजे बाबा आता ते ब्ल्यू डार्टनं पाठवतात आय गेस, तर त्याची फीस तुम्हाला द्यावं लागेल. तर ते कॉस्टिंग त्याचे चार्जेस एक्स्ट्रा, जी कॉस्टिंग मला पुण्यात जवळपास 38,000 पडणार होती त्या पार्टिशनची, ती टोटल मी 20,000मध्येच निपटवली. तर हे होतं पार्टिशन बद्दल. त्यानंतर काय राहिलं आता बाल्कनी मधलं स्विंग मेन गोष्ट ते आम्ही ऑनलाईन ऑर्डर केलं. Amazonवरच मिळून जातो, 17-18K पर्यंत भेटून जाईल. याच्या व्यतिरिक्त मेन डिझायनिंग मध्ये तर आम्ही बाहेरून असं काय आर्टिफॅक्ट्स घेतले. पुनावळेचं एक दिवा इंटेरियर बाय दिवाज की काहीतरी आहे गेस. दिवा डेकोर, सॉरी दिवा डेकोर. आता झाले भरपूर दिवस झालेत, म्हणजे झालेत अराउंड 1 वर्ष झाले आता घेऊन. त्यामुळे आम्ही सर्व गोष्टी ऑलमोस्ट तिथूनच घेतल्यात, म्हणजे आर्टिफिशियल प्लांट पासून तर बेडशीट पासून तर काही तिथनं घेतलंय, काही होम 360 फिनिक्स मॉलमधनं घेतलंय. त्यानंतर काही ऑनलाईन घेतलंय, असं घेतलंय ते तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता कुठनं पण. सो हे झाले सर्व पॉईंट्स. आणि ओके, टू समराईज आता असं आहे की काही गोष्टी आमच्या एक्सपिरियन्सनुसार जे असं वाटतं आम्हाला की इम्पॉर्टंट आहे जे आम्ही तुमच्याशी शेअर करू, ते म्हणजे की इंटेरियर सुरू असताना मल्टिपल टाइम्स तुम्ही जाऊन बघा की साईटवर की कसं चालू आहे काम, आणि जे पण काही ते काय काम करत आहे. मी तर म्हणेल बाबा, तुम्ही जर तुमच्या फ्लॅटच्या ठिकाणी जर अवेलेबल नसाल ना, तर तुम्ही इंटेरियर करूच नका. आम्ही एक्सपिरियन्स केलंय, कारण की तेजल किकीमुळे डिलिव्हरी नंतर आम्ही घरी शिफ्ट झालो होतो, त्यामुळे मध्येच येणं होतं, त्यामुळे आम्हाला खूप डिले झालं आणि खूप सारं रिवर्क झालं. तेच म्हणतं की काही काम करायचं पहिले तुम्ही डिस्कस करा की हे कसं करणार आहे, डिझाईन म्हणजे त्यांना क्लिअर आहे का, जे वर्कर्स आहे काम करणार आहे त्यांना की क्लिअर आहे का, नाहीतर पूर्ण काम झाल्यानंतर मग ते चेंजेस करणं अवघड होते आणि रिवर्क होते आणि त्यामुळे अजून जास्त डिले होते. आमच्यासोबत झालेल्या आहे काही गोष्टी, मग आम्ही त्या चेंज नाही केल्या कारण ऑलरेडी आम्हाला खूप लेट झालं होतं. सो ते एक पॉईंट आहे की तुम्ही लक्ष ठेवा आणि पहिले बघा, रिपीटेड व्हिजिट झाला पाहिजे तुमच्या इंटेरियर डिझायनरच्या, तुमच्या पण, आणि वर्कर सोबत कम्युनिकेट करा की ऍटलीस्ट तुम्हाला माहित पडेल तो काय करतोय. ठीक आहे, ऍटलीस्ट जर तुम्हाला माहिती असेल ना तर तुम्ही त्याला सांगू शकता, बाबा नको आम्हाला असं नकोय, आम्हाला असं पाहिजे. ठीक आहे, तर ते कम्युनिकेशन क्लिअर ठेवा, मल्टिपल व्हिजिट्स द्या, तुमची इन्व्हॉल्वमेंट पाहिजे, नाहीतर मग ते जसं होईल तसं एक्सेप्ट करावं लागेल किंवा डिले होईल किंवा रिवर्क होईल. सो हा आहे मेन पॉईंट. आणि सगळ्यात मेन क्वेश्चन, सर्वात जास्त विचारायला क्वेश्चन म्हणजे आम्हाला किती कॉस्ट आला टोटल इंटेरियरचा. सो तो अनुप सांगेल. त्याआधी आय गेस माझ्याकडे अजून 2-3 पॉईंट्स आहेत जे आपल्याला कव्हर करायला, मला असं वाटते कव्हर करायला पाहिजे. मेन म्हणजे टाइम लागणारा, जो टाइम लागणारा असतो ना तुमच्या इंटेरियरला. मी जून महिन्यात दिलं होतं माझं इंटेरियर करायला. ठीक आहे, 15 जून, आय स्टील रिमेंबर 15 जूनला मी दिलं होतं. आणि त्याने मला म्हटलं होतं की सर मी तुमचा 2 ते 2.5 महिन्यात 45 डेज म्हटलं होतं. आधी तर 45 म्हटलं होता, नंतर म्हटलं 60 डेजमध्ये करून देतो. मी लिटरली सांगतोय, ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी आम्ही म्हणजे पूजा करणार होतो तोपर्यंत ऑक्टोबर राईट, ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी आम्ही राहायला आलोय. ऑलमोस्ट 5-6.5 महिने लागलेत आम्हाला फक्त इंटेरियर कम्प्लीट करायला. आणि आम्हाला वास्तुशांती पूजापर्यंत आम्हाला भेटणार होतं कम्प्लीट होऊन, आणि त्याचं आम्ही थोडं मोठं करणार होतं प्रोग्राम, पण काहीच नव्हतं झालं आणि आम्हाला शिफ्ट व्हायचं होतं लवकरच, त्यामुळे आम्ही घरगुतीच पूजा करून घेतली. पण ठीक आहे, आता ते घरगुती पूजेचं जाऊ द्या, पण टाइम लागणारा जो असतो ना, तर माझं हे सजेशन आहे की त्याला स्ट्रिक्टली सांगा, बाबा 3 महिन्यात देशील तर ठीक आहे, ना तर मी पुढचे पैसे देणार नाही. कारण की आमची चुकी हेच झाली की मी त्याला पैसे देत गेलो, तो डिले करत गेला, मी त्याला पैसे देत गेलो, तो डिले करत गेला. तर हे अवॉइड करा. एक सोबत पैसे कधीच देऊ नका. काम झाल्यावर पैसे पे करा, किंवा बघा, म्हणजे हे जस्ट सजेशन आहे. मे बी होऊ शकते की आमच्या केसमध्ये आम्ही इथे नव्हतो त्यामुळे डिले झालं,
कारण अनुप रोज विजिट करू शकत नव्हता, मध्ये मध्येच आल्यानंतर तो चेक करत होता आणि बाकी सगळं कॉलवरच चालू होतं, त्यामुळे होऊ शकते. सो तुमचा एक्सपिरियन्स वेगळा राहू शकते आमच्यापेक्षा. आणि हा आता फायनल क्वेश्चन, बजेट. तर मला सांगितलंच नाही वाटतं. हा, तर मला कोटेशन देण्यात आलं होतं, म्हणजे याने ऋषीने सर्वात कमी कोटेशन दिलं होतं, ऑफकोर्स 10.5. बाकीच्यांनी मला 12, 12.5 आणि एकाने 13 लाख असं कोटेशन दिलं होतं. तर 10.5 हे कोटेशन पकडा आणि टोटल खर्च बघितला पूर्ण घरातला आर्टिफॅक्ट्स आणि मी ज्या गोष्टी घेतल्यात, मी जे स्वतः आणलंय किंवा ऍडिशनल, तर सर्व पकडून आम्हाला 16-17 अबाउट्स पकडा, त्याच्यात वरतीच लागलेत. आता ते तेवढं कॅल्क्युलेशन मी केलं नाही फ्रँकली, पण जे गेलेत ते गेलेत, कारण की भरपूर बेसिन वगैरे चेंज केलं, मिरर वगैरे काही ऍडिशनल गोष्टी आम्ही केल्या, पार्टिशन्स, मिरर्स प्रत्येक ठिकाणी भरपूर गोष्टी घेतल्या, तर ते सर्व मी माझ्या पैशातून केले. तर त्या गोष्टी पकडून आम्हाला 16-17 अबाउट्स पैसे गेले. तर ही आहे कॉस्टिंग डिटेल्स. सो बस एवढं होतं आमचं इंटिरियरचं. अजून काही क्वेश्चन्स असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि आन्सर करू. आणि थँक्यू सो मच आमचा व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स दिल्याबद्दल. थँक्यू. बाय बाय.